आणि एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या घरी पोलीस पोहोचले। छत्रपती संभाजीनगरमधील इम्तियाज जलील यांच्या घरी पोलीस पोहोचले। या संदर्भात आणखीन माहिती देण्यासाठी माझ्या सोबत आहेत आपले सहकारी विजय चिडे। विजय, कोणत्या कारणास्तव पोलीस इम्तियाज जलील यांच्या घरी पोहोचले? नक्कीच कविता मॅम, आपण जर बघितलं तर काल एमआयएमच्या नगरसेवकांनी निदा खान प्रकरणी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्याच पाठोपाठ इम्तियाज जलील देखील तिला काही दिवसापूर्वी पाठिंबा दिल्याची भूमिका त्यांनी दिल्याची पाहायला मिळाली होती आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्याच एमआयएमच्या एका नगरसेवकांनी त्याची राहण्याची व्यवस्था जी आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्ये केल्याची पाहायला मिळाली होती। त्याच पार्श्वभूमीवरती आता एमआयएमचे नेते माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या घरी आता सध्या आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार हे दाखल झालेले आहे। सध्या इम्तियाज जलील यांच्यासोबत निदा खान प्रकरणी ते चर्चा देखील करणार आहेत, कारण गेल्या काही दिवसापासून निदा खान ही छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत होती आणि एमआयएमचे नगरसेवक तिला पाठिंबा देत असल्याची भूमिका देखील या ठिकाणी होती। मतीम पटेल असं या नगरसेवकाचं नाव होतं, त्याला सध्या आता नाशिक पोलिसांनी सह आरोपी केलेला आहे। मात्र त्याचबरोबर इम्तियाज जलील यांची देखील भूमिका जी आहे ती निदा खान प्रकरणी तिच्या समर्थनात असल्याची आपल्याला पाहायला मिळाली होती। त्यामुळे आता पोलीस देखील त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। इम्तियाज जलील यांच्यासोबत आता चर्चा करणार आहेत निदा खान प्रकरणी। आता ठीक आहे, मी तुम्हाला थोडंसं थांबवते विजय, मी तुम्हाला थोडंसं थांबवते। शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट आता आपल्या सोबत आहेत। शिरसाट सर, नमस्कार। नमस्कार। काय तुमची प्रतिक्रिया आहे संभाजीनगर मधल्या या सगळ्या घडामोडींबद्दल? मी कालच त्याच्याबद्दल माझं मत व्यक्त केलं होतं की ही निदा खान जी आहे ही फक्त त्याला काय म्हणता येईल मोहरा आहे। बर, हे रॅकेट पूर्ण महाराष्ट्रात चालवलं जात आहे। नगर असेल, पुणे असेल, नाशिक असेल, संभाजीनगर या ठिकाणी चालवलं जातं आणि ही मोहरा आहे। जे मेन कल्प्रिट जे आहेत, जे मुख्य सूत्रधार आहेत, हे इम्तियाज जलील सारखे आणि त्यांची टीम आहे। आता जी काही ती निदा खान पकडली गेली ती कुठं पकडली गेली? नगरसेवकाच्या घरात। तिची आई पण, तिची मावशी पण, आणि हे आता याचा उघड पाठिंबा देणारा माणूस नाशिकला येऊन, म्हणून याला हे सर्व माहिती होतं आणि आपला दबाव पोलिसांवर टाकायचा प्रयत्न त्याने केला, परंतु पोलिसांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने तपास केला, तिला शोधून काढलं। आता इम्तियाज जलीलला सुद्धा अटक झालीच पाहिजे ही माझी प्रमुख मागणी असणार आहे। मी आता संध्याकाळी मुख्यमंत्र्यांकडे जातोय, त्यांनाही सुद्धा सांगतो की एसआयटी ची मार्फत सुद्धा याची चौकशी झाली पाहिजे। मुळामध्ये नाशिक पोलीस चांगलं काम करतायत, त्याबद्दल त्यांचं खरं तर धन्यवाद त्यांना दिले पाहिजे। पण तुम्ही थेटपणे आरोप करताय इम्तियाज जलील यांच्यावर की या संपूर्ण प्रकरणाच्या मागे त्यांचाच हात आहे किंवा त्यांनीच हे घडवून आणले? आता तुम्ही मला एक सांगा, याला नाशिकला जायची आवश्यकता काय होती? यांनी केलं नसेल, जाऊन तिथं पाठिंबा देणे आणि ही निर्दोष आहे सांगणे, हा कोण काय जज आहे का? ज्यांनी सर्टिफिकेट देणे त्याला गुंतवल्या जात आहे, मग गुंतवल्या जातं तर ही संभाजीनगरला कशी आली आणि ते एमआयएमच्या नगरसेवकाच्या घरी कशी राहील 1.5 महिना? एखाद्या आरोपी, समजा आरोपी नसेलही, त्याच्यावर जर आरोप लागले तर पोलिसाला सहकार्य करा, निर्दोष असेल तर निर्दोष सुटेल। परंतु हे खोटे सगळे खोटे नाटे प्रकार आणि आरोपीला सहकार्य करणे म्हणजे सह आरोपी त्याला होतो, परंतु हे तर मुख्य आरोपी आहेत, म्हणून यांना ही अटक झाली पाहिजे ही माझी प्रमुख मागणी। त्यांचा सातत्यानं असा आरोप आहे की फक्त मुस्लिम आहेत म्हणून टार्गेट केलं जाते। कुणावर अन्याय अत्याचार करताना जात पाहिली जात नाही, कोणत्या जातीचा हे ठरवलं जात नाही। याला आता कुणाला अटक झाली म्हणजे जात आली, मग करा धर्मांतर करा सर्वांचं, कोणी काही बोलणार नाही। तुम्ही बलात्कार करा, कोणी काही बोलणार नाही। असं चालतं का? आता या चिमोरडीवर बलात्कार करणाऱ्याला सगळेजण त्याच्या विरोधात उठले का नाही? असं नसतं। जात पाहून कोणी कोणताही गुंड असेल किंवा कोणताही महिला असेल अत्याचार करत असेल तर त्याला त्याची जात नाही, त्याच्या कृत्याचा त्याला भोगावा लागेल। इम्तियाज जलील यांच्यावर या प्रकरणात कारवाई व्हावी अशी तुमची मागणी आहे? 100% मागणी आहे। आता तो जेलमध्ये जाईल, नक्की पोलीस त्याच्यावर ते सर्व काढतील, त्याच्या पाळमुळं खोदून काढतील। शिरसाट सर, धन्यवाद। तुम्ही जय महाराष्ट्रशी संवाद साधलात आणि तुमची प्रतिक्रिया सविस्तरपणे व्यक्त केली त्याबद्दल। संजय शिरसाट शिवसेनेचे मंत्री आता आपल्या सोबत होते। इम्तियाज जलील यांच्यावर या प्रकरणी कारवाई व्हायला हवी, इम्तियाज जलील यांच्याच मार्गदर्शनाखाली हे सर्व प्रकरण घडते धर्मांतराचा, असा गंभीर आरोप संजय शिरसाट यांनी केला।
नाशिकमधल्या कथित धर्मांतर प्रकरणी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे. काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. निदा खान या महिलेवर सुद्धा पोलिसांनी आरोप निश्चित केलेले आहेत, गुन्हा दाखल केलेला आहे. मात्र निदा खान ही पोलिसांच्या हाती लागत नव्हती. जवळपास 42 दिवसांनंतर निदा खानला पकडण्यात नाशिक पोलिसांना यश आले.